हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी आहे प्रियांका. माझ्या डेली व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर बघा, आज होते अंशला सुट्टी. म्हटलं निवांत झोपू द्यात. आणि अंशच्या पप्पांना होतं ऑफिस, तर ते गेले ऑफिसमध्ये. आणि म्हटलं हे समोर बघा किती खूप छान वातावरण आहे. चला तर बघा, आज आहे अंशला सुट्टी, शनिवार आहे. आणि रात्री थोडीशी तब्येतच डाऊन होती आणि खूपच म्हणजे मला त्रास होत होता. म्हणून मग मी काय केलं, रात्री फक्त जेवण केलं आणि भांडी तशीच ठेवली. तर मग ती भांडी घासायची राहिलेली तशीच आहेत. आणि मग मी आत्ता ती भांडी वगैरे सगळं आवरते. आज अंशला सुट्टी आहे. अंशच्या पप्पांचा उपवास होता. मग त्यांना उपवासाचं काय थोडंसं वेफर्स वगैरे, शेंगदाण्याचे लाडू वगैरे असं दिलेलं आहे. ॲपल दिलेला आहे. मग ते गेलेत आता. अंश अजून झोपलेला आहे. म्हटलं झोपू द्यात म्हणून, कारण सुट्टी आहे. तर मग मी माझं काम आवरून घेते. तर ती भांडी आहेत रात्रीची घासायची तशीच ठेवलेली. तर म्हटलं आता घासून घेते आणि ते सगळं आवरते. मग भेटूयात आपण पुन्हा एकदा. चला तर मग. इथे बघा, खूप सारी भांडी होती रात्रीची राहिलेली. तर ते मग मी सगळी घासून घेतली. पाणी गरम करायला ठेवलं होतं, तर ते पाणीसुद्धा गरम झालं होतं. अंशचं सगळं आवरून झालं आणि त्याला बाहेर खेळायला सोडलं होतं. नाश्ता वगैरे, त्याची आंघोळ वगैरे सगळं आवरून झालं होतं. त्याला म्हटलं तू आता थोड्या वेळ बाहेर खेळ, तोपर्यंत मी घरातली थोडीफार कामं आवरून घेते. कामं म्हटलं तरी काय, फरशी पुसायची होती, कपडे धुवायची होती आणि मेन म्हणजे राहिली होती माझी आंघोळ. तोपर्यंत त्याला मी बाहेर खेळायला सोडलं होतं. आणि त्याचे काही फ्रेंड्ससुद्धा आले होते. तर मग त्याचं चाललं होतं बाहेर खेळणं. तोपर्यंत म्हटलं चला आता आपण घरातली कामं आवरून घेऊया, कारण घरात जरी असलं तरी फरशी वगैरे पुसून देत नाही. ते बघा, आता माझी झाली होती आंघोळ. आणि मग अशी भांडी, जसं मी म्हणलं की रात्रीची भांडी राहिली होती आणि ती घासायची सुद्धा होती. आणि झोपला होता म्हणून म्हटलं पटक्यात भांडी घासावीत. पण काय झालं, भांडी घासायला घेतली ना, अंश उठला. मग उठल्यानंतर 5-10 मिनटं तिथेच गेले त्याच्यापाशी. आणि मग भांडी तशीच राहिली होती घासायची. मग काय केलं, त्याला आधी दूध पाजलं, म्हणजे दूध प्यायला दिलं. आणि मग तो खेळत होता, थोडा TV वगैरे बघत होता. थोड्या वेळाने म्हटलं मग लगेच भांडी वगैरे घासून घेतली. आणि पाणी गरम ठेवलं होतं, तसं मग ते अंशला आंघोळ घालून घेतलं. आंघोळ घातल्यानंतर तो म्हटला मला काहीतरी खायचं आहे, म्हणून मग शिरा खायचा आहे असं म्हटलं. मग मी त्याला शिरा करून दिला. मग त्यांनी आणि मी दोघांनी मिळून शिरा खाल्ला. मग त्याचा एक फ्रेंड बाहेर, शिवांश आणि देवांश, खेळायला आले होते. मग त्यांच्यासोबत त्याला खेळायला जाऊन दिलं. मग मी तोपर्यंत फरशी वगैरे पुसून झाली माझी, आंघोळ वगैरे झाली आत्ता माझी बघा. आणि आत्ता कपडे वगैरे सुकवायचे आहेत. आता दुपारच्याला आता डाळ भात वगैरेच काहीतरी जेवण करेल मी. बॅकग्राऊंडला आवाज येते बघा, खेळतायत मुलं, त्यामुळे आवाज येतोय. तर म्हटलं आता डाळ भात वगैरे करते आणि अंशला सुद्धा खाऊ घालून झोपवते. आता त्याच्या टीचरची तर म्हणजे क्लासला जिथं जातो तिथं त्या टीचरची तर आज आहे सत्यनारायणची पूजा, त्यांनी बोलवली. पण मला काय आज जायचं नाही. आणि आज पण देवाची काही पूजा वगैरे केली नाही. पण उद्या नक्की सकाळची लवकर उठून देवपूजा वगैरे सगळं व्यवस्थित करेल, कारण 4 दिवस देवपूजा वगैरे मी काही केलीच नाही. तर आता उद्या चांगली देवपूजा वगैरे सगळं करते व्यवस्थित. आणि आज मग आता कपडे वगैरे सुकायला घालते, बाकीची कामं वगैरे आवरून घेते. आणि काय झालं, अंश तिथे खेळत होता. मग अशी खेळताना मनी प्लॅन्टचा एक छोटंसं ते तुटलेलं आहे. मग मी आता काय केलं, ते मनी प्लॅन्ट तो पण लावून घेते. आणि छोटंसं आहे, म्हणजे लावलेलं आहे त्यांच्या टेबल जिथं त्यांनी लॅपटॉप मांडलेला आहे, कॅम्प्युटर तिथं छोटंसं मांडलेलं आहे, म्हणजे मी लावलेलं आहे मनी प्लॅन्ट. तर त्याच्यातच आता हा मनी प्लॅन्ट लावून देते. आणि कपडे सुकायला वगैरे घालते, डाळ भात वगैरे करते. तर आता बघू, जेवढे व्हिडिओ काढील तेवढे काढील. आणि चला तर मग, वातावरण झालं आहे पावसाचंच. तर कपडे काही सुकलेले आहेत, थोडीफार नाही सुकलेले, त्यांची घड्या वगैरे घालून ठेवायचे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. कपड्यांचं तर काय, रोज तर कपडे धुवावे तर लागतात, पण सुकतसुद्धा नाहीत. काय करावं ते सुद्धा कळत नाही. पण आता थोडंफार ऊन पडतं, तर त्यामुळं थोडेफार सुकायला टाकतात. आणि हे बघा, वरून भरपूर जणांचे कपडे खाली पडतात, न्यायला तर अजिबात येत नाहीत. आपण त्यांच्या घरी नेऊन द्यायचं का, हा प्रश्न पडतो. काय करणार, ज्याचं त्याचा प्रश्न. मी काय करते, 2 दिवस वाट बघते, नाहीतर मग खाली टाकून देते. कारण ज्याचे कपडे आहेत त्यांनी न्यायला येणं हे सुद्धा न्यायला यायला सुद्धा पाहिजे की नाही. पण असं होतच नाही. बिल्डिंगमध्ये बऱ्याचपैकी ह्या गोष्टी घडतच असतात. तर चला मग, मी काय करते, माझ्या कपड्यांना सगळ्यांना चिमटे वगैरे सगळं लावून ठेवते.
आणि हे असे दोरे वगैरे बांधलेले आहेत त्याच्यावरती सुकायला टाकते. समोर जे आहे तिथं सुद्धा कपडे सुकायला टाकते, पण कधी कधी असं वाटतं की नको सुकायला टाकायला. कारण काय होतं, काही जण वरती झाडाला वगैरे पाणी ओततात तर ते सगळं पाणी कपड्यांवरतीच पडतं. मग असं खूप वेळा होतं. मग समोर गॅलरीत म्हणजे समोर टाकायला सुद्धा जागा आहे, पण ते टाकता सुद्धा येत नाही, का तर वरून पाणी वगैरे पडतात म्हणून. मग बऱ्याचपैकी असं म्हणजे बऱ्याच वेळी मग लक्षसुद्धा ठेवावं लागतं, कारण पाणी तर पडतं किंवा काही नाही काही खाली पडतच असतं. बिल्डिंगमध्ये ह्या गोष्टी होतच असतात. तर चला म्हटलं आता कपडे सुकायला टाकावेत. पण कालची कपडे जी वाळलेली होती तर ते म्हटलं घ्यावीत. जे वाळलेली होती ते काढून घेतली आणि जे ओली होती ती तशीच ठेवली साईडला, इकडे तिकडे असे मग सुकायला टाकले. आता अंशची सायकल, गाडी वगैरे सगळं गॅलरीमध्येच मी ठेवते, कारण बाहेरसुद्धा एक सायकल आहे, भरपूरच त्याला खेळणी झाली. तर आता काय करायचं, मग ते खेळण्यांचं आता जे खेळणे लागत नाहीत ते आता मी गावाला गेली ना तिकडं घेऊन जाते. जर माझी चुलत भाऊ बहिणींची जी मुलं आहेत त्यांनासुद्धा देऊन टाकेल, कारण काय करायची इथं एवढी खेळणीसुद्धा ठेवून. भरपूर सारी त्याला खेळणी झालेली आहेत आणि जिकडे जाईल तिकडे तो गाडी घेणारच असं झालं आहे त्याचं. नको म्हटलं तरी ऐकत नाही आहे ना. आता तो मोठा व्हायला लागलेला आहे. तेही छोट्या छोट्या गाड्यांमध्ये काय होतं, त्याचंसुद्धा आता पाय म्हणजे गुडघे पार खाली टेकतात, तर त्याला गाडीसुद्धा चालवता येत नाही. तर मग आता जे गाडी आहेत ते गरजू जे आहेत त्यांना देऊन टाकावं म्हटलं. काही कपडे वगैरे जे आहेत त्याचे आता बसतसुद्धा नाहीत. मग गावाला वगैरे असं घेऊन गेल्यानंतर देऊन येते. आणि बरेच गोष्टी म्हणजे गोधडी वगैरे गावाकडे शिवतात, तर ते मग मम्मीकडून मी तसं शिवूनसुद्धा घेते, कारण हातरायला वगैरे होतं. कारण बघा थंडीमध्ये इकडं खूपच फरशी अशी थंड पडते आणि आम्ही बेडवर नाही झोपत, खालीच झोपतो. त्यामुळे मग मी काय करते, असे गावाकडून जे गोधडे वगैरे आणलेले आहेत त्या किंवा चटई असं टाकते खाली. मग त्याने कसं पाठीलासुद्धा आरामसुद्धा खूप छान भेटतो. आणि मला कशी गावाकडची सवय आहे खाली झोपायची, तर ते बेडवरती वगैरे झोपलं की माझी झोपसुद्धा होत नाही आणि पाठण पूर्ण अवघडून येते. तर मग त्यामुळे मग खालीच झोपतो. मग काय करते, असे जुने कपडे वगैरे जे आहेत तर ते मम्मीकडं गावाला देते. मग ती अशी त्याची गोधडी वगैरे गावाला शिवतात, मग ती गोधडी शिवून देतात. तुमच्या इकडं काय बोलतात, गोधडी बोलतात, काहींची तर खूप वेगवेगळे नावं आहेत, गोधडी, लेपाट, असं बरंच काय काय. मला आमच्या इकडं गोधडीच म्हणतात. तुमची तर काय म्हणतात ते सुद्धा कमेंटमध्ये मला सांगा. तर बघा इथं चाललं होतं माझे कपडे सुकवायचं आणि चाललं होतं बाहेर खेळणं. तर म्हटलं आता त्याला आतमध्ये थोडा वेळ घेऊया, कारण आता खूप वेळ झालेला आहे, 12:30-1 वाजत आलेले आहेत. तर म्हटलं त्याला आता आतमध्ये घेते. आणि सकाळी फक्त नाश्ताच केला होता. नाश्ता म्हणजे काय, तर त्याने थोडंसं झोपतनं उठलं, थोडंसं दूध पिलं, त्यानंतरनं थोडंसं उपीट खाल्लं आणि लगेचच बाहेर खेळायला गेला. तर म्हटलं आता त्याला पोटभर जेवण करून जेवायला देते आणि त्याला थोडंसं झोपवते, म्हणजे थोडासा आराम त्यालासुद्धा, कारण आज सुट्टी आहे तर नुसताच खेळत आहे सकाळपासून. तर म्हटलं त्याला थोड्या वेळ झोपवतेच आता. आणि इथे त्याचा थोडासा अभ्याससुद्धा राहिलेला आहे ते सुद्धा करून घेते. आता काय त्याला 2-3 दिवस सुट्टीच आहे. सॅटर्डे आज सुट्टी, उद्या संडेला सुद्धा सुट्टी आणि मंडेला सुद्धा काहीतरी आहे, तर त्यामुळं मंडेला सुद्धा सुट्टी. आता 3 दिवस अंश आहे घरी, तर भरपूर सारी कामं राहतात. स्कूलला गेलं की कसं सकाळचं लवकर आवरून गेलं की म्हणजे काही वाटत नाही, घरी असलं की अशी भरपूर सारी कामं राहतात. मग बघा त्याला घरात घेतलं, त्याला म्हटलं डाळ भात होस तोपर्यंत थोडे ड्रायफ्रूट्स खात बस. मग त्याला ड्रायफ्रूट्स दिले आणि थोड्या वेळ त्याला खाऊ घातलं, म्हणजे त्यानेच खातो, त्याला काही म्हणजे स्वतः चारायची काही गरज पडत नाही. तर इथे बघा हा मनी प्लांट मी जसं की म्हटलं अंशी थोडंसं तोडलं होतं आणि हे जे पहिला 2 पानं फुटलेली जे दिसत आहेत तो पहिला मनी प्लांट होता. मग हे जे तुटलेलं मनी प्लांट होतं ते मी ह्याच्यामध्ये लावून घेतलं. खूप छान अशी छोटीशी कुंडी आहे, तर त्याच्यामध्ये मी छोटंसं लावून घेतलं. आता आशा करते की खूप छान फुटावं म्हणून. आणि ह्याला थोडंसं साईडने खराबच झालेलं आहे, तर म्हटलं ब्लॅक कलर आहे, ॲक्रेलिक कलर, तर ह्या कुंडीला देऊन टाकेल म्हणजे खूप छान होईल. त्यानंतर बघा अंशला डाळ भात थोडासा आणि साईडलाच थोडंसं मी त्याला तूप भातसुद्धा दिलं होतं. दोघांनी खाऊन घेतलं आणि नंतर अंशला झोपायला घेतलं. म्हटलं आता थोड्या वेळ झोप, तर त्याचं चालली होती थोडीफार मस्ती. तर बघा अंशला आता मी छान असं झोपवलेलं आहे आणि म्हटलं चला तुमच्यासंग थोडंफार बोलूयात. बघा काय झालं, मग अशा बाहेर अंश खेळायला गेले, तर तिकडून खेळून आला आणि त्यानंतर मग डाळ भात वगैरे मी करायला ठेवलं होतं. तर तोपर्यंत त्याला भूक लागली होती खूप जोराची. तर मग मी त्याला काजू आणि थोडेसे बदाम खायला दिले होते आणि मी TV बघत त्याचं खाणं चाललं होतं. तोपर्यंत डाळ भात मग मी व्हिडिओ काही काढलेच नाही, कारण त्याला खूप जोराची भूक लागली होती आणि माझी कामंसुद्धा चालली होती. तर डाळ भात वगैरे मग मी असं लावलं आणि मग त्याच्यानंतर मी डाळ भात खाल्ला थोडासा.
आणि त्याला तूप साखर भात चारला आणि त्यानंतर मग थोडंसं त्याच्यासोबत खेळली. त्याचे नेल्स खूप मोठे मोठे झाले होते, मग ते नेल्स थोडेसे कट केले आणि मग त्याला झोपू घातलं. आणि आता बघा मग मी असे आवरून बसलेले आहे. आवरून म्हणजे काय तर केस अजून ओलीच आहेत, थोडीशी पावडर वगैरे लावून अशी मेकअप वगैरे केलेला आहे. जास्त काही करत नाही मी. जर कुठं जायचं म्हटलं तर मग असं करते, पण जास्त घरी जर असेल तर थोडीशी आपली पावडर वगैरे लावते आणि लिपस्टिक थोडीशी लावते आणि बस एवढंच करते. जास्त काही मेकअप वगैरे करत नाही. पण जर असं बाहेर कुठं जायचं म्हटलं तर मग मस्कारा, आयलायनर वगैरे असं सगळं लावून जाते. मग मला आवडतं. मी पहिली जॉबला होती ना त्यावेळेला मला खूप आवडायचं मेकअप करायला, पण जसं आयुष्य झाला आणि त्यानंतर घरी राहिली मग तेव्हापासून एवढं मेकअपसुद्धा करत नाही. आणि जर कधी फोटोशूट वगैरे करायचं म्हटलं, काही कार्यक्रम असेल तर करते. कारण काय होतं, माझ्या चेहऱ्याला जास्त सूट होत नाही. हे बघा असे मग काहीतरी पिंपल्स वगैरे येतात. तर ही तर पिंपल्स येतेच आपली दर महिन्याची, पण असं मग मला असं कोणतं सूट होत नाही. मध्ये बघा मी गावाला गेलतेली तर त्या टायमिंगला सुद्धा एवढे माझ्या चेहऱ्यावर पिंपल्स आलतेले, कारण तेलकट खाणं जास्त, गरमी, त्याच्यामुळे मग असे भरपूर पिंपल्स येतात. आणि माझ्या चेहऱ्यावर जर का मी कोणती क्रीम यूज करायला घेतली तर ते अजिबात सूट होत नाही. मग मी जास्त करून यूज करत नाही. पण असं पॉन्ड्सची क्रीम वगैरे जे असेल तर ते मग मी यूज करते. म्हणजे असं नॉर्मली, जास्त पण काही यूज करत वगैरे नाही, कारण माझ्या चेहऱ्याला सूटच होत नाही म्हणून. तर बघा असा होता माझा आजचा दिवस. भरपूर अशी कामं काय मी आज केलेली नाही आहेत, पण तरी पण केली थोडीफार, म्हणजे घरातली जे आहेत तेच कामं केली. आणि आज अंशला सुट्टी होती तर त्याचं चाललं होतं बाहेर खेळणं वगैरे, लक्ष देणं. मग एवढं काही मला शूट करायला नाही भेटलं. तर त्या घरी असल्याना मग जास्त काही भेटत नाही शूट करायला, कारण कसं होतं त्याच्याकडे लक्ष द्यायला सुद्धा लागतं. खेळायला जरी बाहेर गेला तरी मग काय होतं, आमच्या इथं फ्लॅट सिस्टीम आहे, तर इथं लिफ्टसुद्धा आहे. मग इथं बाहेरच लिफ्टसुद्धा आहे. मग कधी कधी काय होतं, मुलं खेळता खेळता लिफ्टचे बटन दाबतात. मग ती भीतीवर राहते की लिफ्टचं बटन वगैरे दाबलं, अचानक कोण जर आलं आणि लिफ्ट जर ओपन झाली तर मग ह्यांचा हात वगैरे वाहू नये. म्हणजे असं लपाछपी खेळतात, तर काय त्यांना कळत नाही. मग लपायला म्हणून तिथं जर गेले तर मग ह्या असल्या गोष्टी लक्ष ठेवायला लागतात. मग तो खेळत असताना मग मी काय ब्लॉग वगैरे बनवले नाही. मग त्याच्याकडे पूर्ण लक्ष ठेवावंच लागतं. तरी त्याला बघत बघत मी कपडे वगैरे धुतली, माझी आंघोळ झाली, फरशी पुसून झाली, म्हणजे भरपूर सारी कामं झाली. आणि आता बघू, आता तो उठल्यानंतर थोडाफार त्याचा अभ्यास घेईल म्हणते. आणि आज तर अंशचा उपवास आहे, शनिवार. तर आता लाईट पण गेली बघा. आज लाईटही गेली. लाईटला काय झालं काय कळतच नाही. 2-3 दिवस सारखी लाईट जाते, पण पाऊस आहे त्यामुळं जात असेल. आणि आत्ता बघा सकाळी थोडंसं ऊन पडलं, मध्ये वातावरण कसंच झालं ना, आत्ता तर पाऊसच आला. काय ते पावसाचं कळतच नाही, वातावरणाचं काही कळत नाही. तर बघा असा होता आजचा माझा दिवस पूर्ण. आणि आता बघूया, आता अंश टप्पा आल्यानंतर ना, आज शनिवार आहे ना, तर मग उपवासाचं काय करायचं. आता म्हणजे उपवास आहे दिवसभर त्यांचा, पण आता संध्याकाळचं बघू. आता स्वयंपाकाचं पनीरची भाजी जरा करावं म्हटली तर तुमच्यासोबत शेअर करेलच. आणि असंही मी पनीरचा व्हिडिओ शेअर केलेला आहे वाटतं. इथे बघा आता डोळ्याच्या खालीच एक पिंपल्स आली का काय, अंजनवडी इथे का काय माहिती, पण बघा आता कशी आली. तर असं होतं माझं, काही जरी यूज वगैरे केलं ना, इकडचं तिकडचं फाउंडेशन वगैरे, तरी मग माझं असं होतं की माझ्या चेहऱ्याला ते सूट होत नाही, कारण माझा एकदम ऑइली चेहरा आहे, तेलकट चेहरा, त्यामुळं. तर चला मग, कसे वाटतात माझे ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि उद्या काय आहे, उद्या माझा बड्डे तर उद्याची थोडीफार मग मी काही कामं वगैरे करणार नाही. थोडेसे माझे नेल्स तर नाही आहेत, पण थोडीशी मी नेल पेंट वगैरे असं लावणार आहे. आणि बघूयात आता उद्या जाईल साईबाबा मंदिरात वगैरे. मग मी असे जाईल, कारण इथं जवळच साईबाबाचं मंदिर आहे ना, तर मग अंशलासुद्धा सुट्टी आहे, तर मग मी साईबाबा मंदिरात वगैरे जाईल. म्हणजे बघू, अजून उद्याचं काय प्लॅनिंग नाही आहे, पण मी अशी म्हणते, कारण अंशच्या पप्पांना सुट्टी नसणारच आहे हे मला माहितीच आहे. कारण उद्या संडे आहे आणि 31 तारीख आहे, तर मंथ एंडिंग, आणि त्यांचं ऑफर असते, टार्गेटसुद्धा असतं मंथ एंडिंग, शेवटचा दिवस. तर ते 1 महिन्याचं टार्गेट कंप्लीट करून घ्यायचं असतं. पण काय माहिती, घेतली तर घेतली सुट्टी. त्यांनी जर घेतली सुट्टी तर बघू, मग आम्ही पुण्यात वगैरे गेले तर मग ते तुम्हाला बघायला भेटेलच, दगडूशेठला वगैरे गेलो तर.
नाही तर नाही सुट्टी घेतली तर मग मी आपली साईबाबा मंदिरात जाऊन येईल. तुम्हाला तिथले मी व्हिडिओ वगैरे तुम्हाला दाखवेल, तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करेल उद्याचासुद्धा. आणि चला तर मग भेटूया आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करत जा. आणि तुम्हाला माझ्या म्हणजे मी काय दाखवायला आवडेल तुम्हाला, मी तुमच्या संग हे माझं डेलीचं रुटीन जे करते ते तुम्हाला पाहायला आवडते की नाही आवडत ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. ह्याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला माझ्यासोबत काय बोलायला आवडेल ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.